जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा खऱ्या अर्थाने आज शेवटचा दिवस आहे। परंतु संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या इंदापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे लागलेले आहे। कारण पारंपरिक विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र येऊन खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत आहेत। आपल्यासोबत हर्षवर्धन भाऊ पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल? खऱ्या अर्थाने आपल्या कन्या अंकिताताई पाटील देखील निवडणूक लढवत आहेत, घड्याळ चिन्हावरती लढवत आहेत, काय सांगाल? नाही, एकतर गेले 5 वर्ष झालं निवडणुका न झाल्यामुळं अनेक इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आणि इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे आणि तो निर्णय आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादा अशी एकत्रित मिटिंगमुळे हा निर्णय झाला आणि त्यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही स्वीकारली आणि त्याप्रमाणे आम्ही आज अर्ज दाखल करतोय। भाऊ, खऱ्या अर्थाने आपले पारंपरिक विरोधक असलेले दत्तात्रय भरणे आणि तुम्ही एकत्र अनेक दिवसांपासून विधानसभा असेल प्रत्येक निवडणुकीत तुम्ही विरोधाच्या भूमिकेत आहात किंवा निवडणूक लढवतात, कसं पाहता? कारण भविष्यातील रणनीती पाहिली तर विधानसभेसाठी पुन्हा एकदा समोर येणार आहेत, कसं पाहता सद्यस्थितीतील निवडणूक? निवडणुका प्रत्येक निवडणुकीचा एक वेगळा सिनेरिओ असतो आणि मला असं वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे, आम्ही आजपर्यंत एकामेकाच्या विरोधात लढलो तर ते 2 पक्ष वेगळे होते। आज दोन्ही पक्षाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा पक्षाच्या नेतृत्वानं निर्णय घेतला आणि आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुती झाली, बऱ्याच ठिकाणी महायुतीतले 2 पक्ष एकत्र आले, बऱ्याच ठिकाणी स्थानिक आघाड्या झाल्या। त्यामुळे स्थानिक लेवलला जी तिथली परिस्थिती असते स्थानिक लेवलची ते बघून निर्णय घ्यावे लागतात आणि तसे निर्णय घेण्याचे अधिकार मला असं वाटतं सगळ्याच राजकीय पक्षांनी जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर दिलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही एकत्र आलेलो आहे आणि राजकारणामध्ये असं काही कोणाचं कायमचं शत्रुत्व नसतं किंवा काय कोणाचं काही त्याच्यामध्ये व्यक्तिगत संबंध असतात। सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना जर आपण बघितलं, कारण महाराष्ट्रातली संस्कृती वेगळी आहे, निवडणुकीमध्ये विरोध झाला म्हणजे आपण कायमच एकामेकाची प्रतिस्पर्धी आहोत आणि एकामेकाचे आपण दुश्मन आहोत अशी संस्कृती कधी महाराष्ट्रामध्ये नसली पाहिजे आणि पुढं नसणार आहे आणि म्हणून नवीन नेतृत्वांना वाव दिला पाहिजे। जास्तीत जास्त तरुण व्यक्ती निवडणुकीमध्ये उभ्या केल्या पाहिजे आणि एकत्र येऊन निवडणुकामध्ये चांगलं यश कसं प्राप्त करता येईल ह्या दृष्टीने आम्ही एकत्र आलेलो आहे। खरे दत्तात्रय भरणे आणि तुमची युती जी स्थानिक पातळीवरती लोकांच्या पसंती पडेल? नाही, असं आहे की आम्ही सगळे एकत्र का आलो ते कोणाला तरी उमेदवारी देण्यासाठी आणि कोणाला तरी निवडून आणण्यासाठी नाही, तर ह्या इंदापूर तालुक्यामधले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, दरवेळेस काय होतं की आपला राजकीय संघर्ष होतो आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न तसेच राहतात। मग ते सिंचनाच्या पाण्याचे प्रश्न असतील, शेवटी ह्या सगळ्या निवडणुकांनी राजकारण समाजकारण हे विकासासाठी केलं पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त पॉलिटिकली त्या गोष्टीचा विचार करतो, राजकीय विचार करतो आपण। आज इंदापूर तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे आम्हाला की इथं आज शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे। जर आपण सातत्यानं नुसतं भांडतच बसलो एकामेकाच्या विरोधामध्ये तर हे विकासाचे प्रश्न कोण सोडवणार? आणि म्हणून जास्तीत जास्त वेळ ह्या इंदापूर तालुक्यातल्या विकासाच्या कामांना द्यावा आणि ती कामं चांगल्या पद्धतीने व्हावीत हे सुद्धा आमच्या सगळ्याच एकत्रित येण्याचं एक कारण असतं। हा एक भाग झाला। आणि दुसरा भाग असा आहे की आता मोठमोठ्या योजना ह्या भागामध्ये आणणं, शिक्षणाच्या माध्यमातून काय असेल, ग्रामपंचायती सक्षम करणं, त्यानंतर प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ही खरं म्हणजे ही विकासाची बेस आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, त्यानंतर व्यक्तिगत लाभाच्या स्कीम पंचायत समितीच्या मार्फत, जिल्हा परिषदच्या मार्फत, ह्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। म्हणून मला असं वाटतं की आमचासुद्धा फोकस पॉईंट हा विकासावरती आहे आणि विकास करण्यासाठी जर आपलं एकमत होत असेल, आपण एकत्र बसत असेल तर वाद कमी होतात, विकासाच्या कामामधले अडथळे दूर होतात आणि सामान्य माणसाला सहजपणानं त्याचं काम होऊ शकतं, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। एकंदरीत 2 महिने झाले नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये कृष्णा भीमा आघाडीच्या वतीने प्रवीण माने असतील,
प्रदीपदादा गारटकर असतील किंवा तुम्ही एकत्र येऊन ती आघाडी स्थापन केली. ती एका बाजूला दत्तात्रय भरणे यांचा पॅनल होता, परंतु अशी आघाडी झाल्यामुळं कुठंतरी लोकांच्यातली ही चर्चा होती की ही आघाडी लोकांना पसंत नव्हती. साहजिकच लोकांनी सपशेल नाकारलं आणि दत्तात्रय भरणे यांच्या पारड्यात भरघोस मतदान दिलं. त्यांचे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष नाही, त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं की नगरपालिकेला काय करायचं आहे. तर ते म्हणले तुमची जर स्थानिक आघाडी होत असेल आणि तुम्हाला ती योग्य वाटत असेल तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याचं, हो काय, नगरपालिका असो जिल्हा परिषद असो, काय आम्ही काय कोणी उमेदवार नाही आहे, शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मग तिथं कार्यकर्त्यांना काय वाटतं, तर त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की बाबा आपण इथं एकत्र जर आघाडी झाली तर आम्हाला पक्षाच्या नेतृत्वाने परवानगी दिली. इतर पण पक्ष आमच्याबरोबर होते, त्यांच्याही पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना परवानगी दिली की तुम्ही आघाडी करा म्हणून. आणि म्हणून आम्ही ती आघाडी केली. ठीक आहे, आघाडी केली, ती निवडणूक झाली, लोकांना काय जे मतदान करायचे त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं, तो निकाल लागला. आता तिथलं काम सुरू झालेलं आहे. निवडणुकीपुरतं विरोध असतो, तो संपला. पुनरावृत्ती तर त्या पद्धतीने आता इथं आमच्या पक्षानं असा निर्णय घेतला की दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकच होत्या, काही कारणानं वेगळ्या झाल्या त्या. मग पक्ष नेतृत्वाने असा निर्णय घेतला. इंदापूरचं भाऊ राजकारण दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भोवतीच फिरले राहिले 3 दशकं 4 दशकं. नाही, असं राजकारण कोणाच्या व्यक्तिभोवती फिरत नसतं. शेवटी राजकारणामध्ये निवडणुका हा पक्षाचा विषय असतो, व्यक्तिमत्व असतं, नेतृत्व असतं, कार्यकर्ते असतात. तर मला असं वाटतं की आता ह्या निवडणुकीला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गेले 5 वर्ष झालं हा सगळा प्रशासकाचा कारभार होता, त्यामुळं कुठलीच कामं व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे चांगले जर लोकप्रतिनिधी तिथं गेले, चांगले सदस्य गेले आणि अभ्यासू माणसं गेली, काम करणारी माणसं गेली, तर ते प्रशासनही व्यवस्थित चालतं, लोकांचे प्रश्न सुटतात, सामान्य माणसाला कोणाचाही वशेला लावून काम करण्याची आवश्यकता येत नाही. आणि म्हणून आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे आम्ही सेवक म्हणून काम करतो. प्रत्येक गोष्ट राजकीय अँगलने बघण्यापेक्षा ह्या निवडणुका कशासाठी असतात. ठीक आहे, आता प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप हा भाग वेगळा असतो, पण निवडणुकीला जो माणूस उभा राहतो, जो पक्ष उभा करतो, जी आघाडी उभा, कार्यकर्ता कुठेतरी धुकावला जातो ना यामुळे. नाही, आता असं असतं, साहजिकच आहे. कारण त्यांनी वर्षानुवर्ष हर्षवर्धन पाटील असतील किंवा दत्ता भरणे यांचा कार्यकर्ते म्हणून बिरुदावली मिळवलेली असते, साहजिकच त्यांनी. आता असं आहे की 5 वर्षाचा गॅप पडल्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांच्या आणि सगळ्याच राजकीय नेत्यांच्या समोर हा प्रश्न आहे. हा काही एकटा प्रश्न फक्त दत्तात्रय भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटलाचा नाही आहे. संख्या जितकी वाढली लोकांची आता कार्यकर्त्यांची, आणि साहजिक आहे, त्यांचाही दोष नाही. नवीन जिल्हा परिषद पंचायत समिती हे नवीन नेतृत्व तयार करण्याचं एक साधन आहे, माध्यम आहे. आणि म्हणून एकत्र झालं तर काम चांगलं करू शकतो. विरोध करण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तेवढा वेळ आपण जर विकास कामाला घातला तर कामं चांगली होऊ शकतात आणि लोकांना आपण न्याय देऊ शकतो. राणीशाहीचा देखील आरोप केला जातो. भरणे यांचे चिरंजीव देखील पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत, ताई देखील निवडणूक लढवत आहेत. एकंदरीत घराणशाहीचा नेहमी जनतेतून टीका होत असते किंवा आरोप केला जातो वरिष्ठ पातळीवर, कसं पाहताय? नाही, मला असं वाटतं की घराणेशाहीचं वगैरे ह्याच्यामध्ये काही विषय असायचे काही कारण नाही. शेवटी त्या भागामध्ये सक्षम उमेदवार कोण आहे, तिथले कार्यकर्त्याची भावना काय आहे, आणि एखादा उमेदवार सक्षम असेल मग तो कोणत्या घरातला आहे, तो कोणत्या कुटुंबातला आहे, ह्याचं विश्लेषण करण्याची काय आवश्यकता नाही. ते आता काय असे मुद्दे पुढे येतात सांगतो. हां, आता बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर शेवटी नवीन नेतृत्व पुढे येणारच ना, कोणाचंही असलं तरी सांगतो. हां, आता डॉक्टरचा मुलगा जर एक डॉक्टर चांगला आहे, प्रॅक्टिस करतो, आणि त्याचा नवीन मुलगा त्याचा आता डॉक्टर झाला आणि तो प्रॅक्टिस करायला लागला, मग त्याला आपण घराणेशाही म्हणायची का? एखादे नामांकित वकील आहेत, ते उत्तम प्रॅक्टिस करतात आणि त्याचा मुलगा किंवा मुलगी ॲडव्होकेट झाली, मग त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली की त्या म्हणायचं का ही तुझी घराणेशाही म्हणून? ते तर प्रोफेशनल झालं. हे तर सार्वजनिक आहे. सार्वजनिकमध्ये मतदार असतो हा, आणि मतदार ठरवतो. आणि बऱ्याच वेळा उमेदवारी देत असताना लोकांचा कल काय असतो हा तो राजकीय नेता बघत असतो, आणि तो कल बघून ज्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, साधं गणित असतं सांगतो. हां, आता मग निवडून येण्याची क्षमता आहे म्हणल्यानंतर लगेच आपण काय करतो, त्याची क्षमता विसरून जातो आपण, आणि मग तो कोणत्या घरातला आहे इथनं चर्चा करतो आपण. पुन्हा आपण तो कोणत्या समाजाचा आहे त्याची चर्चा करतो. निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे. मग एखादा सक्षम असेल
आणि लोकांची इच्छा असेल की ह्याला इथं उभा करायचं आहे, तर मला असं वाटतं घराणेशाही नाही म्हणायचं. नाही, घराणेशाही मग आता घरातली माणसं आहे म्हणल्यानंतर ती जोडायला सोपं जातं घराणेशाही म्हणून सांगतो. असं नसतं काय ते. त्याचं कारण असं आहे की नवीन नेतृत्वाला वाव देण्याकरता जर जनतेने सांगितलं की बाबा आम्हाला हा उमेदवार पाहिजे आणि तो दिला, तर तो त्या भागातला त्या परिसरामधला विषय असतो. आता काही गोष्टी पुढे येतात, ठीक आहे, बघू आपण त्याला. एकंदरीत काही दिवसांपूर्वी प्रवीण माने असतील, प्रदीप गारकर असतील, आता भारतीय जनता पार्टीकडून यांचे उमेदवार असणार आहेत. कशा पद्धतीचं चित्र असू शकतं? कारण जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. एकंदरीतच राज्यातील सद्यस्थितीची परिस्थिती पाहिली तर 29 पैकी 27 महानगरपालिका असतील. सर्व क्षेत्रात भारतीय जनता पार्टी मुसंडी घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषदमध्ये देखील, पुणे जिल्हा परिषदमध्ये देखील मोठं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर उभं केलेलं आहे. तुम्ही एक राज्यातील मोठ्या प्रमाणात जाणकार आहात किंवा पुणे जिल्ह्याचा एक अभ्यास असलेलं नेतृत्व आहात. कशी निवडणूक होईल पुणे जिल्हा परिषद, काय सांगाल थोडं? नाही, मला असं वाटतं की आता शेवटी हे सगळेच पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि हे सगळेच पक्ष महायुतीचे घटक आहेत. आता महानगरपालिका झाल्या, महानगरपालिकेमध्ये सुद्धा पहिलं स्टेटमेंट काय आलं की 29 पैकी 27 महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आली. संपला विषय. एक लक्षात ठेवा तुम्ही. आता जिथं जिथं ॲडजस्टमेंट होत नाही तिथं आमने सामने मैत्रीपूर्ण लढत वगैरे असं होतंच. आणि शेवटी खालचे कॉम्बिनेशन काही जरी असले तर सरकारमध्ये कोणकोणते पक्ष बसलेले आहेत ती महायुती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काही जरी झालं तरी सत्ता ही भविष्यामध्ये इथं स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर, आता समजा आमच्या इथं आता आम्ही सगळेजण उमेदवार उभा केले, आता हे सगळे महायुतीचेच उमेदवार होणार ना. पण एक हाती सत्ता राष्ट्रवादीची राहिली. एक असं असतं, एक हाती नाही तर दोन हाती. आता सरकारच जर महायुतीचं असेल तर साहजिकच आहे. आता मुंबईमध्ये युतीचंच महापौर होणार ना. अजून तर नाही, ठीक आहे, आता ते होणारच, ते काय तो त्यांचा प्रश्न आहे म्हणा. पण मला असं वाटतं की तशी काही अडचण नाही, काही नाही. हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधलं हे सगळी समीकरणं असतात आणि शेवटी ही सगळी समीकरणं 7 तारखेला एक हाती सत्ता येणार असं आमचं सगळ्याचं मत आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अजितदादा, सुप्रियाताई आणि राष्ट्रवादीचे जे काही सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांचा चांगल्यापैकी जनसंपर्क आहे. चांगल्यापैकी तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये कामं आहेत. आणि तसं जर पाहिलं तर अजितदादांचे आमदार आता इंदापूरमध्ये त्यांचे आमदार आहेत, बारामतीमध्ये आमदार आहेत, त्याच्यानंतर तुमच्या बोरला आहेत, परत शिरूरला आहेत, मावळला आहेत, त्याच्यानंतर आंबेगावला आहेत. आणि मग हे सगळं चित्र जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की ती सत्ता यायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही. पण शेवटी प्रयत्न करावा लागतो. आपण तसं म्हणण्यापेक्षा जनता ठरवते आणि जनतेला आमचं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला सर्वांना काम करण्याची संधी द्या. जे उमेदवार आम्ही उभा केलेत त्यांना, अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. एकंदरीत प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने कितपत आव्हान पाहता? किती आव्हान असेल? निवडणूक आहेत आता, ते पण आता कसे लढवणार आहेत, काय लढवणार आहेत, चिन्हावर लढवणार, काय लढवणार, ही साधारणतः आम्हाला प्रचाराची आवश्यकताच पडणार नाही. प्रचाराचे नाही, आम्ही सगळेच एकत्र आहोत. प्रचार हा आम्ही करतोच सगळं. आणि मला असं वाटतं प्रचार हा निवडणुकीमध्ये प्रचार हा करावाच लागतो आणि आम्ही सगळेजण प्रचार करू. आता ठीक आहे, समोर कोण उभा राहील, कसं राहील, काय राहील ते चित्र आज तरी अस्पष्ट आहे. आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. एकदा फॉर्म भरून होऊ द्या. 27 तारखेला स्पष्टपणे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं प्रचाराला जोर येईल. खऱ्या अर्थाने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत की अंकिता पाटील यांच्या प्रचाराला मी जाणार. त्यांचे देखील चिरंजीव उभे आहेत, सरदार भरणे पंचायत समिती. तुम्ही प्रचाराला जाणार आहात? जाणार की. आता आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणे उमेदवार उभा केलेला असल्यामुळं या तालुक्यामध्ये जे आम्ही 24 उमेदवार उभा केलेले आहेत, 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती, त्याला आम्ही सर्वजण प्रत्येकाने ताकदीनं आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाऊ. मी कुठलीच निवडणूक कमी लेखत नाही. मी कुठलीच निवडणूक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात नाही. कारण मलाही 35-40 वर्षाचा राजकीय क्षेत्रातला एक छोटासा अनुभव आहे. आणि शेवटी लोक ठरवतात आणि लोक पण सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतात. त्यामुळं 24च्या 24 उमेदवार ह्या तालुक्यामधले
मी लोकांना आव्हान करणार आहे की काही करून आम्हाला तुम्ही संधी द्या. आम्ही एकत्र आलो आहे ते कुणाच्या काही व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, तर ह्या तालुक्याचा विकास एका सुरामध्ये व्हावा आणि आपली वेळ जी आहे काम करण्याची ती वादावाद आणि तक्रारी करण्यापेक्षा तो वेळ विकास कामांना जर आपण अधिक खर्च केला तर जनतेचे प्रश्न चांगले सुटू शकतात आणि मला विश्वास आहे की त्या पद्धतीने यश मिळेल. एकंदरीत दत्तात्रय भरणे तुम्ही एकत्र आल्यामुळे अशी चर्चा होताना दिसते की हर्षवर्धन पाटलांसाठी भविष्यातील राजकारणातील का ही धोक्याची घंटा आहे. कसं हे बघा, एक लक्षात ठेवा तुम्ही, उद्याचं राजकारणाचं भवितव्य कोणी बघितलं आहे? आता तुम्ही आमचे मित्र मीडियामध्ये TV9 आहे. उद्या तुम्ही भविष्यात कुठल्या चॅनलला जाऊ शकता तुम्ही तर सांगू शकता का? आज उद्याचं काय नसतं काय. आणि मला असं वाटतं काय धोक्याची घंटा बिंटा काय नसती. धोक्याची घंटा हा चर्चेचा विषय असतो आणि सार्वजनिक जीवनामध्ये रिस्क फॅक्टर आणि कुठल्याही कामामध्ये आपण जीवन जगत असताना रिस्क फॅक्टर हा प्रत्येकालाच असतो. कोणाला रिस्क नाही सांगा मला तुम्ही. त्यामुळं अशा कुठल्या धोक्याची घंटा पुढं काय होईल असा विचार करणारा मी कार्यकर्ता नाही. जे आपल्याला योग्य पद्धतीने पुढं जाऊन करायचं ते आपण करायचं आणि आज तालुक्याच्या विकासाकरता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. शेवटचाच प्रश्न, एकंदरीत तुतारी असताना वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला का घड्याळ चिन्ह घेण्याचं? काय नाही, आमची मिटिंग झाली, एकत्रीकरण करण्याच्या संदर्भामधला विषय झाला आणि विलिनीकरणाचा विषय हा काय माझ्या अखत्यारीतला विषय नाही. आज निवडणुका एकत्र लढवायच्या अशा प्रकारची भूमिका ठरली. जिथं आपल्याला सगळ्याला मिळून एकत्रित घड्याळ चिन्ह घेऊन लढवता येत असेल तर लढवावं. जिथं आपण एकत्र आल्यानंतर जर काही लोक म्हणले की आम्हाला तुतारी पाहिजे तर तिथल्या स्थानिक लेवलला तिथले जे प्रतिनिधी असतील त्यांनी तो निर्णय घ्यावा. पण एक गोष्ट स्पष्ट ठरली की एकत्रित आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समितीला जायचं हा आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे आणि त्याप्रमाणे आम्ही खाली काम करतोय. नक्कीच हे माजी जे मंत्री आहेत हर्षवर्धन पाटील होते. खऱ्या अर्थाने इंदापूरमध्ये महायुतीमधून आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत आणि ती निवडणूक ही स्थानिक पातळीवरची आहे आणि अशा निवडणुका अनेक होत असतात असं देखील मत जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांडलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल राजपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.